येतो संदर्भ ठीक. अजून त्या शुद्धीवर आलेल्या नाही आहेत. गॉड इज ग्रेट. शेवटी सर्व काय त्याच्या हातात आहे. तुला जे सांगतोय तेवढंच फक्त कर, तेवढंच फक्त ऐक तू. तुमच्या लक्षात आलंय का? तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि बाबूराव काकांच्या हातात चेक द्या. ओके? ते लगेच कॅश करतील. त्यासाठी ऑपरेशन थांबलंय. ओके. वृंदा इतकी मोठी व्हायला हवी ना की मोठमोठ्या इंजिनियर्सनी तिच्यासाठी मोठमोठे बिल्डिंग्स बांधायला हव्यात. वृंदा हे बघ, जर तू मला पत्रिका लिहायला दिल्या नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. टीव्ही का बंद केला? माझा फेवरेट कार्टून लागणार होता ना. म्हणूनच टीव्ही बंद केला. आधी दूध घे बरं पटकन. नाही, आधी टीव्ही लाव. आधी दूध मग टीव्ही. चहा दे ग. हे दूध पिऊन घे बरं, नाही तर दिवसभर टीव्ही बघून देणार नाही. चहा दे ना ग सुवर्णे. अरे घे ना लवकर. काय सांगते मी, मला जरा चहा दे आणि त्या प्रसादला बोलवून घे. त्याला म्हणो त्या बाहेर गावी टाकायच्या त्या पत्रिका आहेत त्या पोस्टात टाकायला पाहिजेत. कधी येणार हा, कधी काम करणार? अगं तो आलाच नाहीये. रात्रभर हॉस्पिटललाच होता. हॉस्पिटल? आत्ता जाते त्या मंगलाकडे आणि चांगलं खडसावते तिला. ते लग्न नाही झालं काय नाही, माझ्या प्रसादला आधीच गरजावाई करून घेतला. अगं मंगला काकू पण आत्ताच गेलेत हॉस्पिटलमध्ये. त्या प्रसादला कळायला नको का? आपलं लग्न घर आहे, घरातली कामं कोण करणार? थांबले, मी फोन करते आणि बोलवून घेते. चालणारच नाही असं काहीतरी बावडासारखं काय वागतोय. अगं आई जाऊ देत ना. असं कसं काय? अगं कदाचित ना चंदनाचा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल. बिचारीला लागलं असेल ग. माझ्या ऍक्सिडेंटमुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला ना. अगं ताई, काहीतरी काय बोलतेस? आमचं प्रेम नाहीये का तुझ्यावर? रडतेस कशाला? मी बरी आहे. लागले असं उठू नका. तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. सिस्टर सिस्टर माझा पाय दुखतोय. चंदना चंदना काय हो, कशी असं चंदना? बरी असं मग? कसं झालं ऑपरेशन? झालं ऑपरेशन, झालं तिचं व्यवस्थित असत. आता एक मिनिट कसलं ऑपरेशन? काय बोलताय तुम्ही? काय झालं म्हणजे तू का माहीतच नसा? नाही, मला काहीच सांगितलं नाही. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की तिचा ऍक्सिडेंट झालाय चंदनाचा. ऑपरेशन बद्दल कोणीच काही मला सांगितलं नाही. वहिनी सांगणार कधी? सांग मला. काल रात्रीच ठरलं ना. चंदनाचा ट्रेन मधून पडून ऍक्सिडेंट झाला. डाव्या पायात बराच लागला तिच्या. ते विष गँग्रीन होऊन शरीरभर पसरू नये म्हणून डॉक्टरांनी तिच्या डाव्या पायाचं ऑपरेशन केला. अरे देवा. अहो शरदराव, म्हणजे ती आहे का? पोरगी वाचली पण डावो पाय कापलो तिचा. काय सांगतोस? होय. हे चंदना, अगं असं धीर सोडून कसं चालेल? आणि हो, तुझ्यावर खूप प्रेम करणारी आणि तुझी काळजी घेणारी अजून एक व्यक्ती. आमच्यासाठी नाही तर निदान त्याच्यासाठी तरी तुला लवकर बरं व्हायला हवं. अगं ताई, तुझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मायनसचं इमान अजिबात थाऱ्यावर नाहीये. आमच्या सगळ्यांसारखा तोही रात्रभर इथे बसून आहे. ताई, खरंच तू खूप लकी असा की तुला मायनस सारखा समजूतदार जोडीदार मिळालाय. तू बघ, तू तुझी इतकी काळजी घेईल ना की दुःख, निराशा यासारख्या कुठल्याही गोष्टी तुझ्या आसपास सुद्धा फिरकू नाही देणार तो.